program, namely announced as a Maharashtra Cooperative Summit. So I decided to talk in Marathi. ये कोऑपरेटिव समिट के कार्यक्रम में उपस्थित मराठी, हिंदी और इंग्लिश तीनों भाषा में मैं शायद बात करूंगा। उपस्थित महाराष्ट्र सहकार विभागाचे प्रिंसिपल सेक्रेटरी डॉक्टर एस.के. शर्मा जी, सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, सीए राजकुमार अडकिया, ज्यांचं आत्तापर्यंत पण नुकतंच टेक्नॉलॉजीच्या बद्दल महत्त्वपूर्ण संबोधन ऐकलं ते डॉक्टर एस. रामशास्त्रीजी, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते इलाइटचे सीईओ रवीजी गुप्ता आणि संपूर्ण महाराष्ट्रातून सहकारी बँकांचे उपस्थित असलेले प्रतिनिधी, कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, आज या कार्यक्रमाला माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील उपस्थित राहणार होते, परंतु त्यांच्या व्यस्त कार्यक्रमाच्या शेड्यूलमुळे त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही आणि म्हणून त्यांनी मला 2 दिवसापूर्वी सांगितलं की माझ्या वतीनं तू त्या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि म्हणून मी आज या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून आपल्या समोर उपस्थित आहे। मला अतिशय आनंद होतो आहे की अशा एका मोठ्या कार्यक्रमामध्ये मला अनफॉर्च्युनेटलीरित्या सहभागी होता आलं। दादा चंद्रकांत दादा उपस्थित असते तर अधिक त्यामध्ये त्यांनी चांगलं कॉन्ट्रिब्युशन यामध्ये दिलं असतं, परंतु त्यांनी सांगितलेल्या सूचनेनुसार मला या निमित्तानं काही आपल्यासमोर विषय शेअर करायचा आहे। या एकूण कार्यक्रम पत्रिकेमध्ये सगळा नजर टाकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मोस्टली याचा फोकस हा टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन आणि टेक्नॉलॉजीसाठी आहे। ही गोष्ट नक्की आवश्यक आहे कोऑपरेटिव्ह सेक्टरला नजीकच्या काळामध्ये डेव्हलप होण्यासाठी, यात कुठेही शंका नाही, परंतु टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन करत असताना त्याचा बेस हा सुद्धा विचारात घेण्याची आवश्यकता आहे। कोऑपरेटिव्हचा मेन बेस जो आहे हा सर्व्हिस सेक्टर्स रिलेटेड आहे आणि त्याला नाही म्हटलं तरी अध्यात्माचा एक बेस आहे। ज्यावेळेला एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटी काम करत असते त्यावेळेला ती जोपर्यंत पब्लिक ओरिएंटेड असते, पब्लिकसाठी काम करते, समाजासाठी काम करते, त्यावेळेला ती सोसायटीला कितीही प्रॉब्लेम आले तर ती फेस करण्याची क्षमता तिच्यामध्ये असते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बँकिंग क्षेत्रामध्ये एक मोठं नाव जनता सहकारी बँक पुणे, काही अनफॉर्च्युनेटली घटना घडल्या आणि एका कोऑपरेटिव्ह बँकेला 450 कोटी रुपयाचा तोटा एका वर्षामध्ये सहन करावा लागला। जवळजवळ बँक संपले असं त्याचं चित्र निर्माण झालं होतं, परंतु त्याचा तत्वाचा जर बेस पक्का असेल आणि खऱ्या अर्थानं पब्लिक ओरिएंटेड कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट असतील तर हा 450 कोटीचा तोटा भरून काढण्याची क्षमता सुद्धा कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये आहे की ज्याला कुठल्याही गव्हर्नमेंटची एडची गरज लागली नाही किंवा कुठलीही गव्हर्नमेंट एड मिळाली नाही। राष्ट्रीयकृत बँकांच्या बाबतीमध्ये त्यांना बाहेर यायचं असेल त्यांच्या प्रॉब्लेम्समधून तर केंद्र शासनाच्या वतीनं कॅपिटलचा पुरवठा केला जातो, काही स्कीम्स अनाउन्स केल्या जातात आणि त्यामुळे नॅशनलाइज बँका त्यांचा लॉस हा वाईप ऑफ करू शकतात। कोऑपरेटिव्ह सेक्टरला अशा कुठल्याही पद्धतीचं गव्हर्नमेंट एड नाही, विशेषतः बँकिंग सेक्टरला तर नाहीच नाही। अशा परिस्थितीमध्ये जर त्या कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूटचा बेस हा समाज ओरिएंटेड असेल तर समाजामध्ये ही अजूनही एवढी मोठी इच्छाशक्ती आहे आणि एवढा मोठा कोऑपरेटिव्ह बद्दल विश्वास आहे की त्या समाज या कोऑपरेटिव्ह मुवमेंटच्या मागे आहे। हा 450 कोटी रुपयाचा लॉस 10-12 वर्ष ती बँक सफरर होऊन त्यांनी तो 450 कोटीचा लॉस वाईफ ऑफ केला। या 10-12 वर्षामध्ये डिव्हिडंड दिला नाही सभासदांना, पण शेअर कॅपिटल वाढत होतं, सॅलरी वाढवली नाही पण कर्मचारी काम करत होते, कुणीही नोकरी सोडली नाही, सगळ्या डायरेक्टर्सनी रिस्पॉन्सिबिलिटी आपली घरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं समजून त्यातनं बाहेर आले आणि ही बँक आज बाहेर आली। याचा अर्थ असा होतो
आणि हे फक्त कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये होऊ शकतं. जोपर्यंत त्या इन्स्टिट्यूटमध्ये असलेला समाज, कर्मचारी, डायरेक्टर्स यांचं एक रिलेशन बिल्ट होतं आणि समाज ओरिएंटेड काम घडतं, त्यावेळेला अशा पद्धतीच्या संस्था उभ्या राहू शकतात. आणि म्हणून मला या टेक्नॉलॉजी बाबतीत सुद्धा हेच म्हणायचं आहे की आपण टेक्नॉलॉजीचं अपग्रेडेशन केलं पाहिजे, याच्याबद्दल कुठेही दुमत नाही. परंतु ते टेक्नॉलॉजीचं अमेंडमेंट करत असताना, ऍक्सेप्ट करत असताना त्याचा बेस कोऑपरेटिव्हचा हरवणार नाही याची आपण काळजी घेण्याची गरज आहे. याचं मूळ कारण असं आहे की टेक्नॉलॉजी हे दुधारी शस्त्र आहे असं मला वाटतं, की ते चांगलं आहे तितकंच वाईट पण आहे. पण जर चांगल्या विचारांनी ते चालवायचं ठरवलं तर त्याचा निश्चित चांगला उपयोग आहे. परंतु त्याचं वाईट विचारानं चालवायचं ठरवलं तर नक्की ते धोकादायक आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर पडलं हे कशाचं उदाहरण सांगता येईल की त्याची टेक्नॉलॉजी आहे, पण ती वापरायची कशी, चांगल्या पद्धतीनं वापरायची का कोणत्या पद्धतीनं वापरायची, हे कोऑपरेटिव्ह मुवमेंटमध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांनी जोपर्यंत ठरवलं जात नाही तोपर्यंत अशा टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन हे दुधारी शस्त्र सुद्धा होऊ शकतं. आज आपल्यासमोर अनेक काही वृत्तपत्रांमध्ये बातम्या वाचायला मिळतात. एटीएम मधून पैसे काढले गेले परस्पर, अकाउंट ट्रान्सफर झाले, अकाउंटमधून अमाऊंट ट्रान्सफर झाली, अशा अनेक गोष्टी यामध्ये घडू शकतात. तर याच्यासाठी डायरेक्टर्स म्हणून, कर्मचारी म्हणून आपण आपला रोल सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आणि म्हणून टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन बरोबर टेक्नॉलॉजी सिक्युरिटी हा सुद्धा विषय आपण काळाच्या ओघामध्ये अभ्यासण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. हे सर्व करत असताना आपल्या जे शब्दप्रयोग आपल्या कोऑपरेटिव्हमध्ये वापरले जातात मराठीत, संचालक, सभासद असे हे शब्द आहेत. या प्रत्येक शब्दाला एक मिनिंग आहे आणि ते मिनिंग जर आपण समजावून घेतलं तर मला वाटतं की कोऑपरेटिव्ह सेक्टर याहीपेक्षा स्ट्रेंथन व्हायला अजिबात कुठली अडचण येईल असं मला वाटत नाही. पहिला शब्द समजा आपण याचं जरा थोडंसं विश्लेषण केलं तसं त्याच्यावर एक अनुस्वार आहे, म्हणजे संचालक मधला पहिला शब्द आहे, तर त्याचा अर्थ असा निघेल किंवा काढला पाहिजे की पहिला स आणि त्याच्यावरचा जो अनुस्वार आहे हा संस्कारासाठी आहे. दुसरा चा शब्द जो आहे हा चारित्र्यासाठी आहे. तिसरा ल शब्द आहे हा लक्ष, टार्गेट ओरिएंटेड याच्यासाठी आहे. आणि चौथा क शब्द आहे हा कर्तव्य कठोरपणासाठी आहे. आम्ही रिकव्हरी करत असताना कुठेही जर हातचा ठेवला नाही, कर्तव्य कठोर भूमिकेतून रिकव्हरी केली तर ते गुण हे संचालक मंडळामध्ये असले पाहिजे. म्हणून हा शब्द सुद्धा या पद्धतीने आलेला आहे. सभासद सुद्धा शब्द असाच आहे. पहिले दोन शब्द जर आपण एकत्र केले, सभा म्हणजे सक्रिय भाग, आणि दुसरे दोन शब्द एकत्र केले, सदैव दक्ष. कोऑपरेटिव्ह मुवमेंटमध्ये आपण आपली जबाबदारी निश्चित घेतली असताना आपले सभासद सुद्धा सक्रिय भाग कसे घेतील, ते सदैव दक्ष कसे राहतील याची काळजी आपण घेण्याची गरज आहे. बऱ्याच एजीएम मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खाली एक सूचना लिहिलेली असते नोटीसच्या, कोरम अभावी सभा तकोब झाल्यास ती अर्ध्या तासाने घेतली जाईल आणि त्याला कोरमची गरज लागणार नाही. ही स्थिती बदलण्याची गरज आहे. आमच्या कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूटमध्ये मॅक्झिमम मेंबर्स एजीएमला येण्यासाठी आम्ही काय करू शकतो हे करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये टेक्नॉलॉजी अडॉप्शनला माझा विरोध आहे अशातला भाग नाही, ते ऍक्सेप्ट केलंच पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाही. परंतु त्यामध्ये कोऑपरेटिव्हचा आत्मा हरवता कामा नये असं मला या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगावं असं वाटतं. वास्तविक पाहता आपण सगळेजण माझ्यापेक्षा खूप सिनियर आहात, त्यामुळं विशेष सांगण्याचा अधिकार मला नाही. तरी देखील माननीय मंत्री महोदयांच्या सूचनेनुसार मी या ठिकाणी उपस्थित राहिलो. मला या ठिकाणी आपण यथोचित माझा सन्मान केलात आणि बोलण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी आपल्या सर्वांप्रती आभार व्यक्त करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो.